नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। आपल्याला माहिती आहे की हवामानामध्ये आता मोठे बदल झालेले आहेत। राजस्थानमध्ये पाऊस उघडला आहे आणि त्यामुळे जर सातत्याने 5 दिवस राजस्थानच्या वायव्य भागामध्ये म्हणजे देशाच्या वायव्य भागामध्ये आणि राजस्थानच्या पश्चिमी भागामध्ये जेव्हा पाऊस उघडतो सातत्याने 5 दिवस सप्टेंबर महिन्यामध्ये, त्यानंतर मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं। त्यानंतर त्या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे चक्राकार वारे हे उच्च दाबाचे सुरू होतात, तेव्हा आपण त्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार झालं असं समजतो। आणि परतीच्या पावसाची तशी यापूर्वी अगदी 1 सप्टेंबर ही तारीख होती, आता ती 17 सप्टेंबर गृहीत मानण्यात आलेली आहे। आणि आता मात्र आपल्याला यावर्षी 15 तारखेलाच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, अशा प्रकारचं हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की हवामान खात्याने एखादी गोष्ट जाहीर केली की हवामान खातं त्यावर ठाम असतं। आता या ठिकाणी असं दिसतंय की आणि आता आपण जर कुठल्याही मॉडेलमध्ये बघितलं तर आपल्याला राजस्थानमध्ये मान्सून फिरत्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे, पाऊस उघडलेला दिसतोय। आणि साधारणपणे आपण असं समजूया की 2 दिवस अगोदरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो। मात्र पुढे म्हणजे 16, 17, 18, 19 या कालावधीमध्ये थोडं पूर्व राजस्थान, थोडं गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये पुन्हा पावसाचं वातावरण तयार होतंय। त्यामुळे जरी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी तो लगेचच मागे फिरणार नाही, थोडी त्याला अडथळे निर्माण होतील। आणि त्यामुळे मग महाराष्ट्रापर्यंत त्याला पोहोचायला 23-24 तारीख उजाडेल। आणि मग साधारणपणे असं दिसतंय की 27, 28, 29 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनही मान्सून जाण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। म्हणजे या वर्षीचं वैशिष्ट्य असं राहील की साधारण आपला अंदाज आहे की 15 दिवसाचा कालावधी परतीच्या पावसाचा असतो आणि साधारणपणे जर ते 15 तारखेला सुरू झाला तर मग 30 तारखेपर्यंतच भारतातून मान्सून विदा होईल असं म्हणायला हरकत नाही। ऑक्टोबरमध्येही पाऊस असणार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि विशेष म्हणजे काय असतं की मान्सून आल्यानंतर जास्त काळ महाराष्ट्रामध्ये थांबतो आणि मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही मान्सून महाराष्ट्रामध्ये असतो। त्यामुळे मान्सूनची पावसाची जी सरासरी आहे ती महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी असते। आणि आपण 1 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा मान्सूनचा पाऊस समजतो। आणि आपला अंदाजच आहे की 6-7% म्हणजे 107 किंवा 106% पाऊस हा यावर्षी महाराष्ट्रात होईल, असा जो अंदाज आहे तो बरोबर ठरणार आहे। त्यामध्ये कुठलीही अडचण येईल असं मला सध्या तरी वाटत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आता पुढील आठवडा म्हणजे आजपासून पुढे आठवडाभर अतिशय चांगला पाऊस होणार आहे। नंतर नवरात्रीमध्येही चांगला पाऊस आहे। आणि एक सिस्टम ही 26-27 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणार आहे। ही वादळी सिस्टम पहिली असणार आहे आणि स्ट्रॉंग डिप्रेशन असणार आहे। आणि हे देखील जर उत्तर दिशेला बंगालच्या उपसागराचे सरकलं तर ते पूर्व भारताला पाऊस देईल। आणि जर समजा ते भूभागावर निघालं तर मात्र मग ते बहुतांश महाराष्ट्राकडे सरकेल आणि मग महाराष्ट्रावरून अरबी समुद्रात सरकेल। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात देखील पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं। परंतु एक गोष्ट आता स्पष्ट होत चालली आहे की सप्टेंबरमध्येच मान्सूनचा परतीचा प्रवास अनुकूल होईल। ही ज्या वादळी सिस्टम असतात, ह्या वादळी सिस्टमचा आणि मान्सूनचा तसा फार संबंध नसतो। आता साधारणपणे ईशान्य मान्सून हा 15 ऑक्टोबरला सुरू होतो। त्यामुळे जवळपास आपण असं गृहीत धरूया की 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील। खास करून याचा प्रभाव हा दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या विभागात अधिक असतो। तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात हा पाऊस कमी असतो, हे मात्र सगळ्यांनी लक्षात घ्या। आता बऱ्याचदा सोलापूरकर असे म्हणायचे की आम्हाला पाऊस होणार की नाही, परंतु मी काही गावांमध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये बघितलेला पाऊस हा भयावह आहे, म्हणजे अतिवृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि अजूनही सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यात तसा पाऊस कमी आहे आणि या भागात पुन्हा पाऊस होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही पावसाचा जोर राहणार आहे। आणि त्यामुळे या विभागात जी काही पावसाची घट आहे म्हणजे सोलापूर आणि साताऱ्यामध्ये जी पावसाची घट आहे ती पावसाची घट आता राहणार नाही। त्यामुळे मान्सून जाता जाता महाराष्ट्राला समृद्ध पाऊस देऊन जाईल असा अंदाज आहे। तर आता इथून पुढे एक लक्षात घ्या
की मान्सूनचा परतीचा प्रवास 2 दिवसात सुरू होतोय. महाराष्ट्रामध्ये दरम्यानच्या काळात खूप पाऊस होणार आहे. म्हणजे अजून पाऊस हा संपलेला नाही आहे. 30 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरचे पहिले 2 आठवडे देखील स्थानिक पावसाचे असल्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पाऊस होणार आहे. आणि मग त्यामुळे असं गृहीत धरा की एकदम पाऊस उघडणार नाही आहे. मात्र पाऊस एकदम कुठे उघडणार आहे तर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तरेकडील सर्व राज्य म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख या ठिकाणी पाऊस उघडणार आहे मान्सूनचा. पण WD सुरू होणार आहे. म्हणजे आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स सुरू झाल्यामुळे अतिउत्तरेकडील म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, अगदी पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या उत्तरेकडील भागात देखील किंवा अगदी उत्तर प्रदेशपर्यंत या WDचा प्रभाव असतो. त्यामुळे WDचा प्रभाव नंतर लगेचच सुरू होतो. त्यामुळे आणि आजही सध्या सुद्धा WD सक्रिय आहे त्या ठिकाणी. तर त्यामुळे लक्षात घ्या की उत्तर भारतातील पाऊस आणि खास करून पश्चिम भारतातील म्हणजे राजस्थान आणि गुजरातचा पाऊस हा आता उघडण्याच्या मार्गावर आहे. थोडाफारच पाऊस त्या ठिकाणी होईल. मात्र महाराष्ट्रात अजून पुढे 1 महिना पाऊस राहणार आहे. आणि मग आता पाऊस जो सुरू होणार आहे, पावसात जोर राहणार आहे तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू किंवा अगदी ओरिसा या राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. कारण ईशान्य मान्सून जसा सुरू होतो तसा या भागात पाऊस असतो. आता मान्सूनच्या कालावधीमध्ये कर्नाटकचा दक्षिणी भाग, केरळ, त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, अगदी छत्तीसगड, ओरिसा आणि तेलंगणामध्ये सुद्धा पाऊस थोडा कमी झालेला आहे. या दक्षिणी पट्ट्यात मान्सूनचा पाऊस कमी होतो परंतु परतीचा पाऊस एक चांगला होतो आणि याच विभागात पुन्हा ईशान्य मान्सूनचाही पाऊस होतो. त्यामुळे या ठिकाणची पावसाची गरज भागून जाते. महाराष्ट्रामध्ये समाधानकारक सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी नोंदला जाईल. उरलेला पावसाळा देखील चांगला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ या भागातील पाऊस फार लवकर उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की तिथे आठवडाभरच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा सप्टेंबरमध्ये फार जर पाऊस राहील त्यानंतर या भागातला पाऊस उघडणार आहे. त्यामुळे स्थानिक पाऊस हा केवळ दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या राहणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊसमान महाराष्ट्रात नोंदलं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.